नाही फ्री मध्ये होता पण तो 3-4 वर्ष आधी होता. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. आपण पाहतोय ओरिजिनल 40+ भिवंडी अंतर्गत आई वज्रेश्वरी निंबावली स्ट्रायकर यांचं हे आयोजन खासदार चषक 2025. नॉन स्ट्रायकर आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये भरपूर चांगल्या मॅचेस आपल्याला या ठिकाणी यावरनं पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगली फाईट तुमच्या समोर येत आहे. कांबे विपक्ष बादवट बी विजय आणि विजय आणि हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर आहेत कांबे स्पोर्ट कांबे टीमचे. तर फ्रंट लाईन षटक गावदेव भादवड बी संघाचा शरद म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. तिकडे कसा करेल इकडे पैसे लावायला होते. चला मॅचला सुरुवात करा. स्ट्राईकला विजय. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर धर्मेंद्र भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वलिवा मॅचच्या दिशेने शरद म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. मॅचला सुरुवात होत आहे. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. विजयने स्वतःच त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन केलंय. पहिल्या बॉलवर पहिली सिंगल पाहायला मिळाली आहे. दोन्ही टीम्स चांगल्या आहेत. चांगला खेळ जरूर तुम्हाला या ठिकाणावरनं पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. हेमंत स्ट्राईक हेंडला पहिली बेल आपण पाहतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिली विकेट. फलंदाज बाद. हेमंत बॅक टू द डगआउट. ऑन साईडला मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला, परंतु प्रयत्नामध्ये यश मिळत नाहीये हेमंतला. ताकद थोडी कमी पडली या फटक्यामागे. परिणाम स्वरूप चेंडू काही जातील पैसे. सीमारेषा पार होऊ शकला नाहीये. विकेट झेलच्या स्वरूपात. कवा पहिला ब्रेक थ्रू शरद म्हात्रेने मिळवून दिला आपल्या टीमला. मेसेज नाही आहे पण तुला 2 दिवसांनी दिल्यावर मी सांगेन तुला. नन फलंदाज उमेश आलाय. नाव बिव सगळा सेम आहे. पाहूया उमेश कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण पहिली विकेट अगदी स्वस्तात त्या ठिकाणी हेमंत बाद होताना आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. चांगली सुरुवात शरद म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक म्हटलं की नक्कीच जबाबदारी जी आहे ना ती अधिक असते, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. पुढचा बॉल. या बलेस खाली क्षेत्र निवडलाय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवरफुल फटका येतोय त्या ठिकाणी. मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला गेलाय. 3 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 3 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उमेश स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत कोणत्या प्रकारे विकेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये शरद म्हात्रे या गोलंदाजाने. आपल्या समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. क्रिकेटमधील सुरक्षित फटका स्टेट ड्राईव्ह आपण पाहतोय. मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत.
ओव्हर थ्रो झालाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बॉल अजूनही हातामध्ये येत नाहीये. 3 धावा पूर्ण होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 1 गडी बाद 8. चांगली सुरुवात शरद म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी या षटकामध्ये झाली आहे. फक्त 8 धावा कांबे स्पोर्ट कांबे टीमसाठी. तर टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण का स्वीकारला हे मात्र गावदेवी बादवड बी टीमने दाखवून दिलं आहे. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च झाल्यात. चला थोडं स्पीडली केला टीम गावदेवी बादवड बीचे कॅप्टन. पहिलेच लिहून ठेवतो पण आता लिहिलेलं ते पण 3-5 लिहिलं नाही. बॉलर कोण आला? आपण लकी ड्रॉ पाहिला. पीसी टीमची चिठ्ठी निघाली आहे. अर्थातच चालू मॅचमध्ये जो संघ विजय होईल ना त्या संघाला श्रीकृष्ण स्पोर्ट चापे टीम समोर खेळावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर जितू येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. फैलावलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ना ते डीपमध्ये असतील. जितू म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल. दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. षटकाची सुरुवात अवांतर धावेसोबत झाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. म्हात्रेच हे षटक. गोलंदाज बोलतोय. शॉट फाइंडरला बॉल अडवला गेलाय. फक्त मिळेल सिंगल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग एंड थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सिंगल डबल मध्ये डील चालू आहे. कोणत्या प्रकारे विकेटची मुभा दिली नाही. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. लेझी थ्रो बिटवीन 2 रन्स कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावफलक 14 वर पोहोचले. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. जितू म्हात्रेच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. नो बॉलचा इशारा आलाय. यस
आता मात्र जितू म्हात्रेला थांबावं लागेल, कारण थ्रो गोलंदाजी चालणार नाही आहे. धावल्यान काय नाही धावल्यान. 2 धावा पायनंटीच्या जरूर या ठिकाणी ऍड होतील. एक धाव 2 धावा पायनंटीच्या. अजून धावले नाही का? धावलं नाही, एक धावलं. पेनल्टी धरली म्हणजे ते 2 धावा. पंच सिंगल कंप्लीट केली होती का? पंच फक्त 2 धावा. यस, 2 धावा पायनंटीच्या या ठिकाणी ऍड होतील. धावफलक आता 2 ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उर्वरित षटक जे आहे ना ते कंप्लीट करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर विजय येतोय. बॉलिंगला विजय त्यांनी 3 बॉल टाकलेला. 3 बॉल बाकी आहेत या षटकातील. फुल टॉस आहे, ऑन साइडला फटका चांगला आहे, खाली क्षेत्र, बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. वीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. अगदी महत्वाच्या धावा टीम कंबाईस्पोर्ट कंबाईच्या अकाउंटमध्ये. या बलेस बीट केले फलंदाजाला, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, धाव नसणार आहे. बॉल निर्धाव आहे, कोणत्या प्रकारची धाव नसेल या बॉलवर. शरद म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. फक्त न फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली होती आणि त्यानंतर मात्र जितूचं षटक, त्या षटकामध्ये देखील मोठा फटका आला नव्हता, परंतु पानंडीच्या 2 धावा आणि जितूला थांबावा देखील लागला. ते षटक कंप्लीट करण्याची जबाबदारी विजयवर आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला भिडकावलाय, हा फटका देखील चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 24 धावा धावफलकावर आहेत. दोन षटकांचा खेळ झालाय, मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. षटक क्रमांक 3 योगेश तरे येतोय. दोघांची आवाज पिटली आता. पाहूया योगेश तरे कशा प्रकारे हे षटक हाताळेल, कारण 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावा 24 आहेत. विकेट हॅट्रिक साजरी केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सुरेश गुलबी यांच्या माध्यमातून. वेलकम शैलेश म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल बीट केले फलंदाजाला, नाही धाव नसणार आहे. बॉल निर्धाव जातोय. नक्कीच फलंदाज बीट झाल्यानंतर यष्टीरक्षक जर डायरेक्ट बॉल कलेक्ट करतोय तर धाव नसणार आहे.
आणि हा रूल जो आहे तो प्रत्येक फॉर्मॅटमध्ये लागू आहे. अजून एक चांगला बॉल, पुन्हा एकदा बीट केले फलंदाज झाला. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी योगेश तरे कुठेतरी कमबॅक करत असताना आपल्या टीमला आपण पाहतोय. कारण पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर काही घडलं बिघडलं. त्या ठिकाणी 24 धावा धावफलकावर होत्या आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात पहिल्या 2 बॉलमध्ये कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाही आहे. योगेश तरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील अजून एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा बीट केले फलंदाजाला. संपर्क काही पाहायला मिळत नाहीये. विकेट हॅट्रिक जर साजरी केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सुरेश कुलबी यांच्या माध्यमातून. 3 चेंडू जे आहेत ते सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकल्यात योगेशने. योगेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त ना फक्त मिळेल यस 2 धावा पूर्ण झाल्या त्या ठिकाणी. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावर. षटकार हॅट्रिक ठोकली तर धर्मेंद्र भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या बलेस देखील अजून एक चांगला बॉल. अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी होत आहे ज्या टप्प्यावरून मोठा फटका येत नाहीये. चांगली गोलंदाजी योगेश तरेच्या माध्यमातून. या बलेस देखील बॅटच्या आतील गडा, यष्टीरक्षकाच्या मागे बॉल स्टॉप केला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस रनआउटची विकेट. 1 धाव आली आहे आणि त्यानंतर रनआउटची विकेट आली आहे. अशा प्रकारे पहिल्या 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 27 धावा धावफलकावर. मधुकर नव्वाले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी कमालीची गोलंदाजी योगेश तरेची आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल ऑन साईडला, बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. फक्त ना फक्त मिळेल सिंगल. प्रमोद आलाय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक आहे. षटकातील अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांपर्यंत मजल मारेल कांबे संघ पाहूया. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बीट केल्या फलंदाजाला. पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा होत्या आणि त्यानंतर षटक क्रमांक 3च्या माध्यमातून चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय गावदेवी भादवड बी टीमचं. प्रमोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण जितूचं. आणि त्या दरम्यान थ्रो कलेक्ट करू शकले नाहीत यष्टीरक्षक. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आउटची विकेट. फलंदाज बाद.
काशीनाथ. नवीन फलंदाज काशीनाथ मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रमोद षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. 32 धावा धावफलकावर आहेत. फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी सहज 2 धावा कंप्लीट होत आहेत. शेवटचा बॉल पहिला इनिंग मधील. प्रमोद शेवटचा बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरून वळतोय. या वेळेस बीट केले फलंदाजाला. बॉल मात्र निर्धाव जातो आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 34. 34 धावा धावफलकावर आहेत. 35 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय कांबेस्पोर्ट कांबे टीमने गावदेवी भादवड बी या टीम समोर. आणि या धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोत. माझे सहकारी समालोचक आमचे अगदी जवळचे मित्र आहेत सुनील पवार. नक्कीच. आणि त्या दरम्यान या ठिकाणी अमोल पाटील दादांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच. इंजिनियर विशू वखारे यांचं देखील शुभ आगमन झालंय. विनंती आहे आपण देखील या. हार्दिक स्वागत आहे. आपण स्वागत सत्कार त्या ठिकाणी करून घेऊया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत अमोल पाटील. मित्र, एक काल होता, एक वेळ होती ज्या वेळेस अमोल पाटील नावाचं वादळ आपण मैदानात पाहत आलोय. प्रवीण दादा गुलबी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण अमोल पाटील यांना सन्मानित करायचं आहे. चॅलेंज क्रिकेट टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू अमोल पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर अनंत गुलबी हे देखील आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. जी स्पोर्ट निंबावली टीमचे अगदी चांगले खेळाडू आहेत. बॉलिंग टाईट ठेवा. नक्कीच. पोगाव येथे जी स्पर्धा चालू आहे फायनल मध्ये प्रवेश जी स्पोर्ट निंबावली संघाचा आपण पाहिलाय. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला फायनल मॅचसाठी. आणि त्या दरम्यान वलिया चालू मॅचकडे ज्या ठिकाणी 35 धावांचं लक्ष उभं केलं आहे कांबेस्पोर्ट कांबे टीमने गावदेवी भादवड बी टीम समोर. आणि या 35 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया आमचे मित्र सुनील पवार द व्हॉइस ऑफ यवतमाळ.
चला बॅटर पाठवायचे तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समधून माझे सहकारी समालोचक मेरी आवाज मेरी पहिचान त्याच्या समेत या असोसिएशनशी संलग्न असलेले उत्कृष्ट स्कोरर्स चॉकलेटी बॉय सरवली गावाचा सौरभ पाटील आणि मी सुनील पवार ठाकूरपाडाकर तमाम क्रिकेट रसिकांचं नमस्कार. सभी को प्यार भरा नमस्कार. खऱ्या अर्थाने माझं मूळ गाव यवतमाळ जिल्हा तालुका पुसद उर्दी ब्राह्मणगाव, पण ज्याप्रमाणे आगरी लोकांचं प्रेम मला भेटलं आणि मी भिवंडीकरच राहिलो. आता संदेश पाटील आम्हाला सांगतात की शेवटी मी भिवंडीकर. यस, आमचे पोलीस पाटील साहेब सातत्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन सर्व देखभाल करताना पाहतोय. प्रेम खूप मोठा आहे. गावातले पोलीस पाटील आहेत दिनूदादा आणि या आयोजनामध्ये त्याचा शेयाचा वाटा. यस, उद्या खेळायला येतीलच ते नो डाऊट. तर एक छोटंसं मापक आव्हान आजच्या दिवसामध्ये जर विचार केला आपण वरच्या गटातून एक उच्च कोटीचं प्रदर्शन जय हनुमान पॉवर शेलार या टीमच्या माध्यमातून पाहिलं आपण. एक ग्रेट सुरुवात केली होती आणि या सेमीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. सुधाकर मात्रे या बाजूला शरद. व्यासपीठावर पाहतोय आपण दिनेश पाटील. एक जमाना होता, या खेळाडूचं काय वादळ होता आणि चॅलेंज स्पोर्ट टीम सोबत काय उच्च कोटीचं खेळाचं प्रदर्शन केलं आणि त्याच व्यक्तिमत्वाचा आपण प्रवीणदादा गुळी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला आपण. दादाचं खूप मोठं प्रेम आणि मला वाटते की दिनेश अमोल दादा हा कांबे इथून बिलॉंग करतात. यस दादा, पहिल्या चेंडूवर हा फटका फटलाय पण सोप्पा छेल सोडलाय. काय म्हणशील आता, ज्या प्रकारे आपण पाहतोय की एक छेल होतं तिथं मात्र 2 मध्ये कन्व्हर्ट झालं. पकडा झेल जिंका सामना हा क्रिकेटचा सूत्र आहे. अतिशय देखणा हा क्रीडांगण डीडी स्पोर्ट भिनार आई वज्रश्री स्पोर्ट निंबोलीच्या माध्यमातून 3 षटकार जर मारले सुधाकर मात्रेने लगातार तर व्यासपीठावर सुरेश गुली साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपये दिला जाईल. आणि काय क्लास फटका होता दरम्यान पाहतो आपण. सरळ भेटणे फटका नाही, हे वाक्य मी बोलू शकत नाही दादा, कारण की जी रोजीरोटी आहे पण ती पण जायची. कारण की A1 जोडीमधून एक जोडी जर आमच्यासोबत असली तर खेळमेळीचं वातावरण असते. आणि या विभागातले याच गावातले एक उत्कृष्ट समालोचकच्या माध्यमातून एक नवीन इनिंगला ते सुरुवात करणार आहेत आणि त्या नवीन डावासाठी मेरी आवाज मेरी पहिचान. संजय दादा तुला लाख लाख शुभेच्छा. तुझे प्रत्येक स्वप्न यशस्वी हो आणि समाजासाठी तू खूप छान काम करशील अशी आपण अपेक्षा बाळगूया. षटकाची हॅट्रिकला एकच आमचे भादोडगावचे डॉन म्हणजे सर्वांचे लाडके तात्या डॉन सुजित भाई यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचा बक्षीस देण्यात येईल. आता म्हणू शकतो दादासाठी जर मारले तरी कॉमेंट्री पॅनलसाठी 30% कापून मिळेल. यस, त्याच्यातून एक मारलं काय पाहायचंय पण एका टप्प्याने चेंडू मात्र फरार. सीमा पार आलाय हा दणदणीत चौकार. मारलं तिथं कोण आहे पाहू शकता आपण. वंडर ऑफ भिवंडी एकमेव असा बॅटर होता. लांब लांब पल्ल्याची षटकार ठोकणारा जयदुर्गा टीमकडून खेळणारा हा उच्च कोटीचा बॅटर. यावेळेस पाहता फाईन ग्लान्स पाहताय आपण 2 क्षेत्रक्षा मधून चेंडूला भेदून काढलंय. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे आले आणि आलाय हा चौकार. अजून एक अप्रतिम फटका. आतापर्यंत सौरभ किती बाउंड्री या षटकामध्ये? 3. इतका जवाब पत्र से दिया. अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग सध्या पाहतोय आपण. यस, क्रिकेटमध्ये ज्या ज्या बॅटरला जीवनदान मिळतोय त्या बॅटरनं मात्र संधीचं सोनं केलंय. 1999चा वर्ल्ड कप आपण
लगातार 2 मारलेले आहेत. अजून एक जर चौकार आला तर उपाध्यक्ष या असोसिएशनचे आणि एक युवा नेतृत्व प्रवीण गुळसाहेब यांच्याकडून 500 रुपये देण्यात येईल. आणि अजून एक मारलाय आलंय ते 500 रुपयाचं रोख रक्कम. सुपर शॉट. धन्यवाद मित्रांनो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय हाय क्वालिटीची बॅटिंग पाहतोय आपण. बिनबाद धावफलकावर तब्बल धावा आहेत त्या 18. एक जबरदस्त सुरुवात ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून 34 स्पर्धा पाहतोय आपण. 5वी स्पर्धा थेट शिलारला जाऊया आपण. 6वी स्पर्धा उपतालुका प्रमुख चषक पुंडास कैलास शिलारच्या माध्यमातून. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक पुंडास घेऊन येते गावदी स्फोट पुंडास आणि कैलास शेलार दादा यांच्या माध्यमातून. ते पण एकाच चांगला व्यक्तिमत्व कैलास शेलार साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली की एक जबरदस्त आयोजन असेल. पण जे हनुमान पॉवर शेलारचं आयोजन वा बाई वा. आतापासून सोशल मीडियावर जर पाहिलं आपण तर आर्ने स्टेडियम आता पुंडासला. जबरदस्त आयोजन. पुंडासचं आहे आर्ने स्टेडियम. आर्ने स्टेडियम. असोसिएशनचे सगळे पंच असतील, असोसिएशनचे गुणलेखक असतील. असोसिएशनच्या माध्यमातून मी एक सुनील पवार कॉमेंटेटर असेल आणि एक मात्र बाहेरचा समालोचक. दादांनी सांगितलं अतिशय खराब क्षेत्ररक्षण. अजून चेंडू फरार सीमा पार. धन्यवाद डीजे. अतिशय खराब फिल्डिंग पाहतोय आपण सध्या तरी. यावेळेस पाहता हा चेंडू चांगला होता. विकेट किपिंगची भूमिका चांगली पाहिली आपण. धावसंख्या बघता बघता निश्चित अतिशय वेगात सरकते ती 22. फक्त 13 धावेची आवश्यकता आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. एकतर्फी सामना पाहतोय आपण. निंबोली टीमचे कॅप्टन मनोहरदादा गोळी आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि आमचे संदेश दादा ऐन टाइमवरच हो बोलतात, अन्यथा हो बोलत नाही. संदेश वकारेची खासियत आहे. पट गए तो आएंगे, नहीं पटेंगे तो किधर भी नहीं जाएंगे. यावेळेस पाहता मोठा प्रहार. खाली क्षेत्र निवडले. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारचे व्यापारी बनले आता मात्र दोन्ही बॅटर्स. अजून एक उडवलंय. आलाय हा षटकार. आता मात्र सुनील पवारचं काम सुद्धा सुपर होताना पाहतोय आपण. इनिंग सपाट्यानं पुढे सरकत चालली. चला सापे टीमचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहे. किती धावेची आवश्यकता आहे? 1 धावेची. अजून एक फिलिकचा फटका आणि एका विजयासह हा विजय संपादन केलं. इथं मात्र पाहतोय आपण गावदेवी भादवड बी टीमनी
सुंदर सुपर प्रदर्शन पाहिलं आपण आणि विजेत्यांना सांगितलं की आम्ही आज काहीतरी वेगळाच करणार. दादा या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या टीमचे मॅन ऑफ मॅच सुधाकर मात्र ठरलाय. नाही कॉमेंटेटर आणि स्कोरर काढेल 12व्या खेळामध्ये सुधाकरला द्या. बॉलिंग अटॅक ज्यांनी चांगलं केली त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे.